नमस्कार. मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. वेड लावी जेव्हा, एक हृदयस्पर्शी प्रेमकथा, भाग 26. खूप वेळ निघून गेला तरी नील काही बोलत नाही. हे पाहून अक्षरा त्याला म्हणते, तुला काही माहीत नाही की तुला सांगायचं नाही? मी तुझ्या गप्प राहण्याचा काय अर्थ काढू? त्यावर नील पटकन म्हणतो, तुम्ही समजताय तसं काहीच नाही. पूजा आणि अभि मध्ये तसं कोणतंच रिलेशन नाही. तुम्हाला फक्त गैरसमज झाला आहे. आणि ऑफिसमध्ये तर काही पण चर्चा होऊ शकते. विषय फक्त हवा असतो. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. मी अभिला खूप जवळून ओळखतो. मला त्याच्या सर्व गोष्टी माहीत असतात. आणि तसं काही असतं तर नक्कीच मला माहीत असतं. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. अभिच्याही मनात पूजाविषयी काहीच गोष्टी नाहीत. थोड्या वेळानंतर अक्षरा नीलला आणखीन काही प्रश्न विचारते आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत आहे हे पाहून ती खुश होती. अक्षरा आणि नील बोलतच होते की अभिने पाठवलेली ती व्यक्ती तिथे येते आणि दोघांना बोलत असलेलं पाहून अभिला तेथूनच कॉल करते. अक्षरा मॅडम नील सरांसोबत इथे एका कॉफी शॉपमध्ये आहेत ती व्यक्ती. अभि फोनवरून हे सर्व ऐकतो आणि फोन कट करतो. आता अक्षरा आणि नील या दोघांना काय बरं बोलायचं असेल? अक्षराही मला काही बोलली नाही. नीलनेही काही मला सांगितलं नाही म्हणून तो विचार करत बसतो. आता सर्व काही नील ऑफिसमध्ये आल्यावरच समजेल. म्हणून आता तो नीलची वाट पाहत बसलेला होता. पण तुम्ही हे सर्व मला का विचारत आहात? त्यावर अक्षरा फक्त लाजून हसते. अक्षराचं हसणं पाहून नीलही समजून जातो. अक्षरा नीलला म्हणते, सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात. नीलही समजून जातो. त्याला कळून चुकलं होते की अक्षरा अभिवर खूप प्रेम करते. पण काही गोष्टी कानावर आल्यामुळे अक्षराने अजूनही आपण प्रेम करत आहोत हे अभिजवळ व्यक्त केले नव्हते. पण आता मनातील सर्व गोष्टी क्लिअर झाल्यामुळे ती खूप खुश होती. येणाऱ्या अभिच्या बर्थडेला आपण स्वतःहून अभिसाठी खास सरप्राईज प्लॅन करू असे ती ठरवते. बरं, खूप वेळ झाला आहे. आपल्याला निघायला हवं. अक्षरा, हो. मी सोडू का? नील, नको, माझं मी जाईन. अक्षरा. आता दोघेही ऑफिसला जायला निघतात. अक्षरा ऑफिसमध्ये पोहोचताच सुप्रिया अक्षराची वाट पाहत बसलेली होती. नील सर मध्ये आल्यामुळे दोघींचं बोलणं मध्येच राहिलं होतं. अक्षरा येऊन टेबलवर बसते. इतक्यात सुप्रिया तेथे येते. मी सांगितलेलं प्लीज कोणालाही ऑफिसमध्ये कळू देऊ नको. अक्षरा, त्याची काळजी तू करू नको. पण हे असं किती दिवस? अक्षरा, तू स्वतः मालकीण असून एक साधी एम्प्लॉई म्हणून ऑफिसमध्ये किती दिवस काम करणार आहेस? ती दिया आणि पूजा त्या दोघी तर सारख्या तुझ्यावर काही ना काही कारण काढून नेहमी तुला टॉर्चरिंग करत असतात. पण तू तरी शांत असतेस. आता तर मला खूप राग येत आहे. इतकं तू कसं काय सहन करतेस? सुप्रिया, मला काही वाटत नाही त्याचं. आणि होईल सगळं नीट. आणखीन फक्त काही दिवस. अक्षरा, हो, होईल नीट. पण हे असं किती दिवस चालायचं? मला वाटतं अभिसरांनी तुला सर्वांसमोर आपली बायको म्हणून स्वीकारलं पाहिजे. त्यानंतरच ऑफिसमधील सर्व चर्चा बंद होतील. ऑफिसमधील चर्चेचा तुला किती त्रास झाला असेल याची कल्पना देखील मी करू शकत नाही. अक्षरा. सुप्रिया अक्षराचा हातात घेऊन तिला सांगत होती. त्यावर अक्षरा सुप्रियाला म्हणते, राहू दे ग. अशा चर्चा तर होतच राहणार. हे आहेतच ना इतके सुंदर आणि डॅशिंग. तुला पण खूप आवडतात ना? त्यावर सुप्रिया तिच्याकडे पाहत म्हणते, गप्प बस. हा चेष्टेचा विषय नाही. मला काही थोडीच माहिती होतं का त्यावेळेस? अक्षरा सुप्रियाला म्हणते, जाऊ दे ग. तसं तुझ्यासारखंच इतरांना पण माहीत नाही ना. अक्षरा, सॉरी, मी सरांविषयी काहीतरीच बोलत होते. तुला त्यावेळेस किती वाईट वाटलं असेल याची कल्पना मी करू शकते. पण तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. सुप्रिया, हो ग, राहू दे. आता सोड विषय. मला सर्व माहीत आहे. तुला जर ह्या गोष्टी आधीच माहीत असता तर तू बोलली पण नसतेस. जाऊ दे, आपण कामाला लागू. म्हणून दोघे आता कामाला लागतात.
तर इकडे अभि नीलची वाट पाहत केबिनमध्ये बसलेला असतो. त्याने नील येताच ऑफिसमध्ये पाठवून देण्यासाठी पिऊनला निरोप दिलेला असतो. केबिनमध्ये पोचताच त्याला अभिचा निरोप मिळतो. नीलही समजून जातो की अभिला मी वहिनीला कॉफी शॉपमध्ये भेटायला गेलो होतो हे समजलं आहे, म्हणून तो पटकन त्याच्या केबिनमध्ये जातो. अभि नीलची वाट पाहत इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. नील केबिनमध्ये येताच अभि नीलकडे पाहतो. नील अभिकडे पाहतो तर त्याच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न दिसून येत होते. अभि त्याच्याजवळ जाऊन बसतो आणि नीलला म्हणतो, काय झालं? अक्षराने तुला का भेटायला बोलवलं होतं? ती काय म्हणत होती? साहजिकच माझ्याविषयी काहीतरी विचारणं असेल. नील थक्क होऊन अभिकडे पाहत होता, कारण एकापाठोपाठ एक प्रश्न तो नीलला विचारत होता. नीलला काही बोलण्याची संधीही त्याने दिली नव्हती. त्यावर नीलच त्याला म्हणतो, जरा दम खाऊ देशील की नाही? सर्व काही तूच विचारत आहेस. मला बोलायचा चान्स तर दे, तरच मी सांगेन ना वहिनींनी का भेटायला बोलवलं होतं. त्यावर अभि हां सांग पटकन म्हणून नीलकडे पाहू लागतो. काही नाही, माझ्याकडेच काम होतं म्हणून त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. नील अभिची मस्करी करत असतो, पण अभिला त्याचं काही पटत नाही. अभि रागाने त्याच्याकडे पाहू लागतो आणि म्हणतो, तू सरळ सांगणार आहेस की? अभिचा राग पाहून नील अभिला म्हणतो, सांगणारच आहे की, तुला लगेच चिडायला काय झालं? नील ते सगळं राहू दे, पण अक्षरा काय म्हणत होती ते सांग. त्यावर नील त्याला म्हणतो, वहिनी मला तुझ्या आणि पूजाविषयी विचारत होत्या. अभि आता पटकन उभा राहतो आणि म्हणतो, काय माझ्या आणि पूजाविषयी? म्हणजे तिला असं काय वाटत आहे? त्यावर नील म्हणतो, तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे असं अक्षरा वहिनींना वाटतं, किंवा लग्नाआधीपासूनच तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता आणि त्यामध्ये आले आहेत असं त्यांना वाटतं. त्यामुळेच त्यांनी मला बाहेर भेटायला बोलवलं होतं. हे कसं काय शक्य आहे? माझ्या आणि पूजाविषयी अक्षराला संशय कसा काय येऊ शकतो? किंवा तिला कोणी सांगितले असेल? त्यावर नील म्हणतो, ऑफिसमध्ये सर्वत्र तुमच्याच चर्चा आहेत, त्यामुळे वहिनीच्याही कानावर ऑफिसमधूनच आले असेल असं मला वाटतं. नील अभि थोडा शांतच होतो. आणखीन काही विचारत होते अक्षरा. त्यावर नील म्हणतो, काही नाही, मी सर्व व्यवस्थित समजावून सांगितलं आहे वहिनींना. मी समजावून सांगितल्यानंतर बऱ्यापैकी खुश वाटत होत्या त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. त्यानंतर नील अभि उभा होता तिकडे जातो. अभिचा पडलेला चेहरा पाहून नील त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणतो, गैरसमज होत असतात. आता इथून पुढे सर्व काही तुझ्या हातात आहे. तुम्ही लग्न करून सुद्धा अजून तू कोणासमोर ही वहिनींना आणलं नाहीस, किंवा इतरही काही गोष्टी आहेत, त्यामुळे कदाचित वहिनींनाही तसे वाटले असेल. जर अक्षरा वहिनींवर तुझं खरंच प्रेम असेल तर तू हे लग्न सर्वांसमोर अक्षरा वहिनींना तू तुझी बायको म्हणून स्वीकार कर. मलाही खूप अभिमान वाटेल तुझा. आणखीन एक गोष्ट, नेहमीच मी तुझ्या पाठीशी असेन, पाठीशी होतो आणि पाठीशी राहीन. पण एक गोष्ट मला नेहमी खटकत राहील, तू अक्षरा वहिनींशी केलेलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मला कदापिही मान्य नाही. पण तू असा वागू शकतोस असे मला वाटत नाही. अभिलाही थोडं वाईटच वाटतं, कारण अक्षराशी केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता त्याचा पश्चाताप होत होता. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्याला आता मोडून काढायचं होतं आणि त्याच्याकडे त्याची वाटचाल हळूहळू चालू होती. हो, माझं चुकलं, पण मी माझी चूक सुधारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यामध्ये मला तुझी साथ हवी आहे नील. अभि, हो नक्कीच, मी नेहमीच तुझ्या सोबत राहीन.